धुळे जिल्हा कास्ट ट्राइब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न। धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील सौभाग्य लॉन्स या ठिकाणी सभागृहात आज दिनांक 29 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता धुळे जिल्हा कास्ट ट्राइब शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला। यावेळेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माननीय प्रभाकर पारवे, राज्य उपायुक्त अहमदनगर पल्लवी सिरसाट, संविधान विचार मंचचे आनंद तायडे, धुळे नंदुरबार शिक्षक पतपेढी चेअरमन विनोद पाटील, सरचिटणीस पुरोगामी संघटना माननीय ऋषिकेश कापडे, संचालक गस बँक प्रकाश बच्चाव, जिल्हाध्यक्ष नाशिक गोकुळ वाघ, आपत्ती व्यवस्थापनचे जितेंद्र सोनवणे, दैनिक गरुड सम्राटचे पुरुषोत्तम गरुड, शिक्षक पतपेढी चेअरमन माजी चेअरमन शिवानंद बैसाने, तंटामुक्त अध्यक्ष चिचवार सोमनाथ पाटील सर, पदोन्नती मुख्याध्यापक DN पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, महाराष्ट्र राज्य प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात, गस बँक गटनेते रवींद्र खैरनार सर, पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धुळे जिल्हा शांतीलाल पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस कास्ट ट्राइब शिक्षक संघटनेचे ध्येय धोरण व या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। तर येत्या काळात कास्ट ट्राइब संघटनेचे पदाधिकारी उत्तम प्रकारे कार्य करतील असे यावेळेस रवींद्र पालवे यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तर यावेळेस धुळे जिल्हा कास्ट ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी सुखलाल बोरसे सर यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर त्यांची कार्यकारिणी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुखलाल बोरसे, यशवंत नागमल, हेमराज शिंदे, श्याम बिवसने, हर्षल महाजन, रेखा मोहिते, भास्कर खरे, प्रकाश पवार, राजेश बावेस्कर, योगेश चव्हाण, चंद्रकांत अहिर, सुनीता गायकवाड, RT अहिरे, कविता सत्तिसा, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर निकुंभ, श्रीकांत मोरे, दरबार सिंग ठाकूर, चंद्रकांत सत्तेसा, किशोर अहिरे, सविता चौधरी, गौतम साळवे, ईश्वर बैसाने, बाप्पू साळुंखे, छोटीराम गांगुर्डे, अतुल बागुल, मनोज मोरे, गौतम मंगासे, MG गायकवाड, प्रमोद गांगुर्डे, भगवान मालचे, मंगेश खैरनार, वीरेंद्र बेळसे, संजय वाघ, मनोज देवरे, लक्ष्मण पाटील आदी सर्व कास्ट ट्राइब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे, निर्वाचित जिल्हाध्यक्ष सुखलाल बोरसे सर, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनोद पाटील, गटनेते रवींद्र खैरनार, प्राध्यापक राजेंद्र ढोडरे, माजी चेअरमन शिवानंद बैसानी आदींनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर यावेळेस शिक्षक संघटनेचे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शब्दसंग्रहाने स्वागत आहे। माझी रायगड जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली। सळसळचं रक्त, तरुण रक्त, आलेला कार्य करण्याची वृत्ती आणि त्यात अजून बरीच भर म्हणजे मी चिंचवार गावचा, आमच्या मातीच मी थोडासा पायगुण आहे आलेला कार्य करायचं। 95 ला नियुक्ती झाली। दोन्ही संघटनेने मला लगेच उचललं 3 महिन्यात की पोरगा जरा धडपड्या दिसतोय। दोन्ही संघटनेत मी 3 वर्ष काम केलेले आहे। पण अनुभव त्या ठिकाणी लोकांची अशी प्रवृत्ती होती की प्रांतिकवाद एकदम विषासारखा पसरलेला, म्हणजे आपला किती हुशार असला, त्यांचा किती शेवडा पोरगा असला तरी त्याला पुढे आणायचे। मी 3 वर्ष झाली तालुक्याचा सचिव म्हणून ठेवलं। माझ्या नंतर आलेले पुढे पुढे गेले। नंतर जेव्हा कास्ट ट्राइब संघटनेचं नाव ऐकलं आणि शिंदळकर साहेब होते, ते अध्यक्ष होते आमचे, त्यांनी मला तालुका सचिव केलं, जिल्हा सचिव केलं। आणि जेव्हा 2008 ला कैलासवासी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांच्या दालनामध्ये जी सभा झाली, मला वाटतं चंद्रकांत हांडोरे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते आणि प्रीतम कुमार शेगावकर राज्यमंत्री होते आणि राज्याचे महासचिव जॉनी जोसेफ साहेब होते। जेव्हा आम्ही बसलो इंगळे साहेबांच्या कारकिर्दीत 2008 ला, त्यावेळेस बघितलं की सचिव लोक ते संघटनेच्या
त्यांनाही माहिती नव्हते, हे GR संघटनेच्या आमच्या अध्यक्षांना माहिती होते. जेव्हा मी बघितलं की ही संघटना आपली मातृ संघटना आहे, आता पगारवाढीसाठी किंवा इतरसाठी सगळ्या संघटना लढत असतात, परंतु बहुजनांवर जेव्हा अन्याय होतो, आता बहुजन म्हटलं की लोकांचे डोळे थोडेसे वेगळे होतात. त्यांना वाटलं की SC ST NT, परंतु बहुजनांची व्याख्या अशी आहे नांदगाव की मराठा बांधव हा बहुजनांचा मोठा भाऊ आहे, तो बहुजनांमध्ये मोठा. आपल्या भारतात दोन विभाग, एक बहुजन आणि अभिजन. अभिजन मध्ये ब्राह्मण आहे, काम करतोय. इथं आल्याच्या नंतर मला अपेक्षा होती की तिथं जसं काम केलेलं इथं जिल्हाध्यक्ष पद मिळेल, परंतु वरिष्ठांनी राज्यकारिणीने गवळे सरांना संधी दिली आणि त्यांनी संधीचं सोडलं नाही, संधीचं मातेला गेलं, माती गेली. त्याच्याबद्दल आम्हाला खूप दुःख वाटतंय. आमच्या अशी 7 वर्ष या संघटनेत वाया गेली असं म्हणायला हरकत नाही. बाकीच्या ज्या संघटना होत्या, आमचे विनोद भैयांची असेल किंवा इतर लोकांची असेल, आम्हाला त्यांनी वेळोवेळी बोलवलं की आमच्या संघटनेत या तुमच्यात नेतृत्व कोण आहे, परंतु ही मातृ संघटना आहे म्हणून कधी संघटना सोडली नाही आणि याचे निश्चित फळ मला आज भेटलेलं आहे. आणि मी खूप म्हणजे अभिमानाने सांगू शकतो की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या समोर आहेतच आणि अजून आमच्यासोबत जी टीम जुळलेली आहे, 2 नावं चंद्रकांत सत्यसा सर, तेही आमच्या समोर आहेत, ते जिल्हा कार्यकारिणीमध्ये, आणि श्याम दिवसाने सर सगळ्या जिल्ह्याला परिचित आहेत, तेही ज्येष्ठ सल्लागार म्हणून आम्ही घेतलेले आहे. ते काही कारणास्तव त्यांच्या मुलीचा कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाही. अशी अत्यंत चांगली टीम आम्ही 2-3 दिवसात तयार केलेली आहे आणि निश्चितच आम्ही वाटचाल आमच्या पद्धतीने आपल्या वरिष्ठांच्या सल्ल्याने, वरिष्ठांच्या आदेशाने निश्चितच या जिल्ह्यामध्ये आम्ही चांगली वाटचाल करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक मन आहे की संघटनेचं काम करणं म्हणजे घरण्याभागी उघडावर खावाना, अगदी तसा हा प्रकार आहे. कारण आजकाल आपल्याकडे जर कोणी पैसे मागितले, आपण फोन पे लगेच ट्रान्सफर करून देतो, तो 15 दिवसात देऊ का महिन्यात देऊ, परंतु जर आपल्याकडे दुसऱ्यासाठी जर कोणी वेळ मागितला, तो वेळ कोणीच देत नाही आणि संघटनेसाठी तर मुळीच देत नाही. तर हे माझं एक आपल्या सगळ्यांना विनंती राहील, आता ज्यांची या ठिकाणी निवड झालेली होईल त्यांनी अगदी संघटनेसाठी खरखर प्रामाणिकपणे या ठिकाणी वेळ द्यायचा आहे आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. कास्टर संघटनेची कार्यकारिणी तयार करण्यात आली. मी संघामध्ये सक्रिय होतो, परंतु कास्टर हे नाव आल्यानंतर मागासवर्गीय माणसाला काहीतरी वाटतं, अरे कास्टर म्हणजे संघ सोडून कास्टर जावं, पण कास्टरमध्ये असं लोक घेतले तिथे ते मला टाळा बसू दिला नाही. मला टाळा बसू दिला नाही. कास्टरमध्ये संघवाल्यांशी बरोबर जमलं नाही. मी मागासवर्गीय शिक्षक संघटना आणि नंदुरबार जिल्ह्यात 2007 आणि डायरेक्ट गेला अध्यक्ष झालो. मग तेथे मी नौखादी असलो, पण प्रत्येक तालुक्याला कार्यकारिणी दिली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व एसटी कॅटेगरीचे लोक होते, त्यांना बरोबर घेतलं. असं करत असताना धुळे जिल्ह्यात बदली झाली 10ला तिथे आमचे मार्गदर्शक देते होते, आमचे शिंदे नाना, त्यांच्या मिसेस त्या मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्ष होत्या. तर त्यांचंही काम आपले गवळे सरांसारखं होतं, नुसतं नावाला पद, दुसरं कामं करायचे आणि संघटनेचे काम करत नव्हते. मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला काम करायचं अध्यक्ष ते सोडा. त्यांनी नकार दिला. मी अध्यक्ष झालो, कार्यकारिणी तयार केली. मग तुम्हाला एक गवळे सरांनाही बोललो होतो, आमच्या संघटनेत या, तुम्ही इथे काम करत नाही तर आमच्या संघटनेत या. परंतु 2 वर्षापूर्वी त्यांनी ही संघटना सोडल्याचे जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर ते कुठेतरी शिक्षक भारतीमध्ये जात आहेत. मग मी गवळे सरांना प्रस्ताव टाकला, तुमची संघटना गेली, तुम्ही माझ्या संघटनेत या. गवळे सरांनी आम्हाला आमचं युनिट चालू ठेवायचं आहे. तर आप्पासाहेब आम्ही इथे सांगतो, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. सरांना सुद्धा बोललो होतो. पण ठीक आहे, कास्टर संघटनेने मागचं ते केलं असेल, पण गवळे सरांमध्ये एवढी ताकद आहे मला माहिती आहे. गवळे सर एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गवळे सर एक सामाजिक कोणत्या कार्यक्रमामध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांचं युनिट हे मोठं राहिलं. आमचंही त्यांना पाठिंबा आहे. आणि असं करत असताना आता त्यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी निवडली. 1-2 लोक माझे त्यांच्या टाकून घेतलेले, ठीक आहे, काही फरक पडत नाही मला. त्यांच्यात राहिले काय, माझ्यात राहिले का? ते एक मागासवर्गीय संघटन आहे हे मी मानतो. आणि
गवळे सरांना त्यांच्या किंमत बोरसे सरांपेक्षा गवळे सरांपेक्षा बोरसे सरांची जास्त सन्मान आहे माझा. परंतु ते काष्टरी म्हणून त्यांचं नाव पुन्हा तर बोरसे सरांना पुढे सुविधा देतो आणि थांबतो. ठेवण्यात आलेली होती आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मी एक थोडस या महापुरुषांच्या बाबतीमध्ये सांगतो की अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी या शिक्षणाची कवायत महिलांसाठी उघडी केली, ते फुले दाम्पत्य, आदरणीय तात्यासाहेब महात्मा फुलेजी, सावित्रीबाई फुले, त्यानंतर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा अखंड दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, या सर्वांना या ठिकाणी मी आधी नमन करतो. जे जे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर पारवे साहेब, अतिरिक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कास्टाईट संघटना या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित झाले. त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ विराजमान असलेले सर्व आपल्याला परिचयाचे असलेले सर्वांचे नाव मी या ठिकाणी घेत नाही, वेळ बराच झालेला आहे. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी आज गुड फ्रायडे सुटीच्या दिवशी आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठरवून घेण्यात आलाय. त्या ठिकाणी नियुक्ती कास्टाईट संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून एक चांगलं धडाडीचं नेतृत्व करणारा, प्रवक्ता, इतर संघटनांमध्ये कार्य करणारा असा व्यक्ती जो या ठिकाणी शोधून काढला. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचं काम चालू आहे. ते असे आदरणीय सुखराज बोरसेजी यांची जिल्हाध्यक्ष निवड झाली. त्यांचं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजवून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबरीने त्यांच्याबरोबर त्यांची जी कार्यकारिणी निवडली जिल्हा आणि तालुकास्तरीय बऱ्याच या ठिकाणी नावं घेतलेली आहेत. त्यांचंही पुनश्च एकदा या ठिकाणी मी त्या कास्टाईट संघटना जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकारिणीचं अभिनंदन करतो. मी प्राथमिक शिक्षक नाही, मी माध्यमिक शिक्षक आहे. प्रभाकर पारवे साहेब मला ओळखतात. त्यानंतर व्यासपीठावर बरेच मंडळी मला ओळखतात, माझे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. आणि कुठल्याही माणसाला जर कार्य करायचं असेल तर त्याला कुठंतरी आपण कोणाची तरी पाठीवर थाप मिळायला पाहिजे, प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. काम करताना त्याला आपला आशीर्वादही पाहिजे, कारण वरिष्ठ मंडळी आहेत, याच्यामध्ये नानभाऊ आहेत. नानभाऊ बऱ्याच ठिकाणी कार्यकारिणीमध्ये संघटनांमध्ये कार्यरत आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचा अभिमान आहे किंवा अनुभव आहे. आणि म्हणून त्यांनी सुखराज बोरसे त्यांना परिस हा शब्द जो वापरला तो उत्तम आहे, कारण त्याच्याशिवाय हे शक्य नाही. मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, पण मी या ठिकाणी म्हणतो की सुखराज बोरसे ज्यावेळेस महाडमधनं या धुळे जिल्ह्यामध्ये आले आणि त्या धुळे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी माझी जवळपास 5-6 वर्षापासून ओळख झाली. आमचे नातेवाईकही आहेत, माझ्या शाळेत पण लागतात, पण आपल्याला या ठिकाणी नात्याचा काही संबंध येत नाही. आज तरी सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. म्हणून कास्टाईट संघटनेच्या वतीनं मी जरी नसलो, मी पाहिजेही काम केलेले. सरांनी मला सांगितलं होतं, सर तुम्ही नेतृत्व घ्या, कारण मी पण आता जवळपास 4 महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहे आणि त्यानंतर मग पुढचा विषय आपल्याला करता येईल. आणि माध्यमिक आणि प्राथमिकमध्ये थोडासा फरक आहे आणि म्हणून त्यांनी जे नेतृत्व करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली ही फार महत्त्वाची आहे. स्वतःहून कोणी येत नाही, 2 पैसे खर्च करत नाही. कुठलीही संघटना वाढीला लावायची असेल तर पदरमोड करावी लागते, 2 पैसे खर्च करावे लागतात. पण आपलं असं आहे, चमडे जाऊ पण थांबले ना जाऊ, ते धोरण त्यांच्याकडे नाही. 2 पैसे खर्च करण्याची त्यांच्याकडे तेवढी तयारी असते आणि म्हणून अशा या माणसाकडे नेतृत्व दिलं. प्रवीण गवळे साहेबांनी पण, प्रवीण गवळे सरांनी, शिक्षकांनी पण या ठिकाणी काम केलं. त्यांना 3 वेळा चान्स दिला. सलग 3 वर्ष प्रभाकर पारवे साहेबांनी घरी येऊन त्यांना नियुक्तीपत्र दिलेले आहे. मी त्यांचा
सोबत होतो. पण ज्या ठिकाणी नानभाऊन सांगितलं की संघटना जर वाढीस लावायची असेल, पुढे न्यायची असेल, तर त्यासाठी कोणीतरी आपल्याला पाठिंबा दिलं गेलं पाहिजे, सोबत आलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी या जिल्हाध्यक्ष म्हणून सुखराज बोरसे सर आणि त्यांची कार्यकारिणी, त्यांची टीम, या सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढच्या कार्यक्रमासाठी शुभकामना व्यक्त करतो. त्यांचं हे काम खांद्यावर घेतले जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी बोलवलं, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, आयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. अनेक वर्षापासून गवळे सर असतील, दामोदर सर असतील, यांच्यासमोर काम करणारे मंगाशे सर असतील आणि त्याची सर्व टीम असेल, माध्यमिक विभागाचे आमचे गोरके सर असतील. खरं तर या धुळे जिल्ह्याशी माझं जवळचा संबंध नातं आहेच, पण संघटनेच्या माध्यमातून आता मंगाशे सरांनी जे उदाहरणं दिले त्याला मी साक्ष आहे. गवळे सरांना खूप विनंती केली की सर तुमचं काम चांगलं होतं, पण तुम्ही आता दुर्लक्ष करत आहात, उत्साहाने काम करा. राज्यामध्ये ही संघटना खूप नावाजलेली आहे, काम करते आहे आणि मी त्या गोष्टीला साक्ष आहे. अनेक वेळेस त्यांना राज्याच्या बैठकीसाठी मी बोलावलं, शिक्षण आयुक्ताच्या बैठकीला बोलवलं, शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला बोलवलं, आले नाही. आणि म्हणून त्यांनी नाराज न होता मी या मेळाव्यात प्रसंगी सांगेल की बोरसे सर असतील, मंगाशे सर असतील, त्यांना एक मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि अशी दुखणी निर्माण न करता संघटना कशी एकजीव राहील यासाठी प्रयत्न करावा. कारण कास्टाईप हे नाव आहे, संस्थापक अध्यक्ष निश्चितच माननीय कृष्णाजी इंगळे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या संघटनेचं योगदान राहिलेलं आहे. पण महासंघाचं काम चालू असताना एक शिक्षक संघटनेची फार मोठी फळी, फार मोठं काम या कास्टाईप कर्मचारी महासंघामध्ये काम करत असताना आमच्या राज्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक शंका व्यक्त केली. कास्टाईप महासंघाचा कामात एक कास्टाईप शिक्षक संघटना वेगळी रजिस्टर करावी आणि त्यासाठी माननीय इंगळे साहेबांनी परवानगी दिली. माननीय इंगळे साहेब सुरुवातीला अध्यक्ष पण राहिले, पण शिक्षक संघटना म्हटल्यानंतर त्याचं अध्यक्षपद हे शिक्षकाकडेच असावं हा एक प्रोटोकॉल आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही शिक्षक संघटना कार्य करतात. कुठेतरी राज्य लेवलला एखादा, आता बघा तुम्ही या ठिकाणी सगळ्या संघटनेचे नानभाऊ सारखे, बळसाने अप्पांसारखे अनेक मान्यवर आहेत, अनेक संघटनांमध्ये तुम्ही काम करता. अगदी व्यक्तिगत मतभेद झाला म्हणून त्याचा परिणाम संघटनेवर व्हायला नको याची काळजी घेतली पाहिजे, तुमच्याकडून होत नाही. आता मी सांगतो मी का काम करतोय, आता बघा मी काल कुठे होतो, परवा कुठे होतो हे सांगितलं तर मी राज्याच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतो. राज्य कार्यकारिणी मला आवर्जून उपस्थित करा. बघा शिक्षण मंत्री च्या बैठकीला मी दोघं शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला होतो. मग ते आताचे शिक्षण मंत्री असतील, पहिल्या काय मॅडम त्या वर्षाताई गायकवाड यांच्या बैठकीला होतो. 11 तारखेला मी माझे सर्व घराचे महत्त्वाचे कामं सोडून ज्यावेळेस मला निरोप आला की तुम्हाला आयुक्त शिक्षण संचालकांची आपली एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा आहे, ती सर्व कामं सोडले. दिवसभर मी एका जळगावला होतो, तिथून आलो, रात्री 9 वाजता रिझर्वेशन केलं आणि सकाळी तिथं उतरलो आणि शिक्षण आयुक्तांच्या आणि शिक्षण संचालकाला 11 तारखेला माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी साहेब, सूर्यवंशी साहेब आणि आयुक्त साहेबांची महत्त्वाच्या विषयावर आमची चर्चा झाली. शिक्षण मंत्र्यांची बैठक झाली. एवढा वेळ जर तुम्ही देत असेल, तुम्हाला खरोखर आवड असेल एक चळवळीत काम करण्याचं, संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचं, तर निश्चितच तशाच लोकांना ते नेतृत्व द्या, अन्यथा त्या पदाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या. पद आपल्यापासून जायला नको हे निश्चितच प्रत्येकाला वाटतं, पण तुमचं काम जर नसेल तर पदाला तुम्ही न्याय जर देत नसाल तर ते आनंदाने सोडलं पाहिजे, या वैयक्तिक महत्त्वाचं